जी पेनल्टी ठरवतील ती आपल्याला या ठिकाणी द्यावी लागेल. पूर्ण क्षेत्ररक्षण सजवून तयार आहे तरी देखील आपले फलंदाज आलेले नाहीये. बारावा खेळाडू आंबेकर संघाचा तर विलास सपकाळ कॅलिस गोलंदाजी मार्कवर या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतील. पाहूया काय करतील आपल्या संघासाठी. नक्कीच ज्या ज्या वेळी कॅलिस गोलंदाजी मार्कवर असेल ना त्या त्यावेळी नक्कीच या ठिकाणी आपण पाहतो की एका चांगल्या गोलंदाजीचा नक्कीच या ठिकाणी निष्कर्ष लावला जातो. परंतु आज ती गोलंदाजी चालणं अत्यंत महत्वाचं आहे. कॅलिसचा पुढील चेंडू तिथे तडकवण्याचा प्रयत्न केला गेला. एक आणि एकच धाव या ठिकाणी घेतली गेली. चांगलं क्षेत्ररक्षण नक्कीच त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळालं. चांगल्या क्षेत्ररक्षणाची नजर देखील या ठिकाणी पाहायला मिळालं. त्याचबरोबर आपल्या धावफलकाची सुरुवात देखील केली गेली आहे. आता देखील उंच गेला चेंडू पाहायला मिळतोय परंतु क्षेत्र निवडले गेले घोषित. एका धावेची भर या ठिकाणी गणली गेली. धावफलक आता जर विचार केला तर धावफलक आता जाऊन टिपलेला आहे. 2 या धावसंख्येवर 2 धावा नक्कीच या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतील. चांगली सुरुवात नक्कीच या ठिकाणी म्हणून कॅलिस एक चांगली गोलंदाजी नक्कीच या ठिकाणी आपल्याला करताना पाहायला मिळत आहे. स्ट्राईक एंडचा जर आपण विचार केला तर हो आता देखील या ठिकाणी आपण पाहतोय निर्धाव पद्धतीचा हा चेंडू. धाव संख्या या ठिकाणी स्थिर आहे. धावफलकावर धावा आहे त्या 2च. उंच गेलेला चेंडू 3 क्षेत्राचे चेंडू मागे झेल टिपला गेला. लाजवाब झेल या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो. विकेट या ठिकाणी पतन होताना पाहायला मिळतो. समीर गोगावले चांगली झेल या ठिकाणी पाहायला मिळतो. क्षेत्ररक्षकाच्या भूमिकेत आपण पाहिले समीर गोगावले पहिल्या विकेटचा या ठिकाणी पतन होताना आपल्याला पाहायला मिळतोय. कुलदीप यांना या ठिकाणी माघारी परतवण्यामध्ये यश आलंय. चला पुढील फलंदाज आंबेकर संघ पुन्हा या ठिकाणी वारंवार आपल्यास विनंती करतो. आपल्यास वेळ कमी आहे. पुढील फलंदाजाला त्वरित तयार ठेवायचं आहे. वारंवार सूचना आयोजकांच्या आमच्यापर्यंत या ठिकाणी पोहोचवल्या जात आहेत. आतापर्यंतची चांगली गोलंदाजी 4 चेंडूचा खेळ या ठिकाणी संपला आणि अवघ्या 2 धावा आणि एक महत्वाची विकेट. पुढे मारण्याचा प्रयत्न केला गेला. स्ट्रीटच्या दिशेने धडकवलेला चेंडू यावर 1 धाव तर धाव पूर्ण केलेला. दुसऱ्या धावाचा प्रयत्न केला गेलाय. 2 धावा सुरक्षितरित्या त्या ठिकाणी पूर्ण केल्या गेल्यात आणि या 2 धावांबरोबरच धावफलक जाऊन टिपलेला आहे आता 4 या धाव संख्येवर. तर 4 षटकांचा हा सामना आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय. कॅलिस पहिली ओव्हर नक्कीच त्याच्या नावे करताना आपल्याला पाहायला मिळतोय. थोडस गफलत नक्कीच या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. कॅलिस याचा पुढील चेंडू पुढे मारण्याचा प्रयत्न उंच गेला चेंडू क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात आहे. झेलचा पुरेपूर प्रयत्न केला जातोय परंतु क्षेत्ररक्षणाची साथ असणं अत्यंत महत्वाचं आहे. आणि क्षेत्ररक्षण असं जे क्षेत्र आहे ज्यामध्ये आपण नक्कीच या ठिकाणी चांगला एफर्ट्स देणं अत्यंत गरजेचं आहे. आणि महत्वाच्या क्षणी सुटलेला झेल त्या ठिकाणी पाहायला मिळत आहे. कॅलिस यांचा पुरेपूर प्रयत्न पाहायला मिळाला परंतु क्षेत्ररक्षणाची साथ असणं तितकंच महत्वाचं आहे. धावफलकाचा जर विचार आपण केला तर 8 धावा या ठिकाणी धावफलकावर आपल्याला पाहायला मिळत आहे. तर पहिल्या षटकाचा खेळ नक्कीच या ठिकाणी संपला गेलाय. टीम मिटिंग्स घेऊ नका मित्रांनो. वेळ आपल्याकडे कमी आहे. पुन्हा एकदा मी वारंवार सूचना देतोय. टायमर या ठिकाणी ऑन केलेला आहे. वेळेतच सामने या ठिकाणी खेळवले जाणार आहेत या सूचनेकडे
पुन्हा एकदा सर्व खेळाडूंनी लक्ष द्यायचं आहे. पहिला चेंडू पंचांचं बोट आकाशाकडे येताना आपल्याला पाहायला मिळतंय. लेग बिफोर विकेट LBW चा शिकार या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. कुलदीप याला या ठिकाणी माघारी परतावं लागतं. विकेटचं या ठिकाणी पतन होताना पाहायला मिळतं. चला पुढील फलंदाज त्वरित मैदानावर यायचं आहे. वेळ आपल्याकडे कमी आहे. सुमित शुभम चिके या ठिकाणी संपुष्टात आलेली आहे आणि ऋतिक या ठिकाणी आगमन होताना आपल्याला पाहायला मिळते. चल लवकरात लवकर पोहोचायचं आहे मैदानावर. सुमित पहिल्याच चेंडूवर या ठिकाणी विकेट प्राप्त करण्यामध्ये यश आलं. चांगली गोलंदाजीचा नक्कीच या ठिकाणी सुरुवात आपल्याला पाहायला मिळते. दुसऱ्या षटकासाठी सुमित याला नक्कीच आमंत्रित केलं गेलंय उत्कर्ष महाते या संघाकडून. आता देखील या ठिकाणी आपण पाहतो बॅट आणि बॉलचा संपर्क नाही. चांगली गोलंदाजी नवसारा नक्कीच या ठिकाणी पाहायला मिळते. कॅलिसने नक्कीच या ठिकाणी चांगली सुरुवात करून दिलेली आहे. आता देखील त्या ठिकाणी आपण पाहतो एक धाव तर धाव पूर्ण केलेला. दुसरा धावचा प्रयत्न केला गेला. डेंजर एंड कडे थ्रू त्या ठिकाणी पाहायला मिळतो आहे परंतु सुरक्षित आपल्या क्रीज मध्ये पोहोचताना पाहायला मिळते. चांगली रनिंग बिटवीन विकेट दोन्ही खेळाडूंमध्ये नक्कीच या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाली. पुन्हा एकदा जर आपण पाहिलं तर आतापर्यंतची चांगली गोलंदाजी सुमितच्या माध्यमातून. आता देखील या ठिकाणी आपण पाहतोय विकेटवर मारा केला जातोय. नक्कीच या ठिकाणी आपण पाहिलं तर चांगल्या गोलंदाजीचा नजारा आता देखील आपल्या सोलापूरमध्ये चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. गोलंदाजी मार्क वरून सुमित पुन्हा एकदा सज्ज होताना आपल्याला पाहायला मिळतोय. 4 चेंडू याने हाताळलेत आणि अवघ्या 3 धावा आणि महत्वाची एक विकेट देखील याने प्राप्त केलेली आहे. पुढे मारण्याचा प्रयत्न केला गेला. बॅट आणि बॉलचा संपर्क नाही. चांगली गोलंदाजी सुमित याच्या माध्यमातून या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. सुमित याचा पुढील चेंडू पुढे मारण्याचा प्रयत्न. आता मात्र या ठिकाणी उंच गेला चेंडू पाहायला मिळतोय. षटकार लगावला गेला. शेवटच्या चेंडूवर प्रहार लगावला गेला आणि या षटकाराबरोबरच धाव फलक आता जाऊन टेपलेला आहे 17 या कडेवर. 2-17 या संख्येवर धाव संख्येवर बोलाई आंबेगर हा संघ या ठिकाणी भारग्रस्त होताना आपल्याला पाहायला मिळतोय. चला लवकरात लवकर सामन्याला सुरुवात करून घ्यायची आहे. तिसऱ्या षटकासाठी कोणाला आमंत्रण केलं जाईल तर नक्कीच या ठिकाणी पाहावं लागेल. आयुष याच्या खांद्यावर ती जबाबदारी त्या ठिकाणी देण्यात आलेली आहे. पाहूया काय करतील आपल्या संघासाठी. तिसरं षटक या ठिकाणी हाताळण्यासाठी आयुष आता गोलंदाजी मार्कवर आपल्याला पाहायला मिळतील. उत्कर्ष महाते या संघाकडून गोलंदाजी मार्कवर आयुष या ठिकाणी पाहायला मिळतील. ऋतिक स्ट्रायकिंगला नक्कीच त्या ठिकाणी पाहायला मिळतील. पाहूया काय करता येईल आपल्या संघासाठी. स्लोवर गोलंदाजीमध्ये अडकवण्याचं काम क्षेत्ररक्षणामध्ये थोडीशी गफलत नक्कीच त्या ठिकाणी पाहायला मिळाली. तर दिवाळीचे अभि सुंदरे यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. त्यांचं हार्दिक असं स्वागत. पुढे मारण्याचा प्रयत्न उंच गेला चेंडू क्षेत्ररक्षक तैनात आहे. चांगला फड नक्कीच त्या ठिकाणी पाहायला मिळतोय आणि 2 क्षेत्ररक्षकांना बीट करून चेंडू जातोय सीमारेषा पण. पंचांचा इशारा आमच्यापर्यंत पोहोचलाय. चौकार या ठिकाणी घोषित केला जातोय. एफर्ट नक्कीच या ठिकाणी चांगले आहे परंतु त्यावर खरं उतरणं अत्यंत गरजेचं आहे. थोडीशी प्रेशरवाली मॅच नक्कीच या ठिकाणी आपण पाहतोय. थोडीशी लगबग आपण स्क्रीनवर पाहत आहात. तर पुढील चेंडू नक्कीच या ठिकाणी आपण पाहतोय. आयुष याचा पुढील चेंडू पुढे मारण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा केला गेला. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला गेला आणि 2 धावा सुरक्षितरित्या त्या ठिकाणी पूर्ण केल्या गेल्या. नजराटी दुर्घटना घडली
अशी परिस्थिती मैदानामध्ये नक्कीच त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. धाव फलकाचा विचार केला तर धाव फलक आता जाऊन टेपलेला आहे 24 या धावसंख्येवर. 24 धावा धाव फलकावर आपल्याला पाहायला मिळतात. सागर याची बॅट तळपणं अत्यंत गरजेचं आहे. पुढे मारण्याचा प्रयत्न, पुन्हा एकदा क्षेत्ररक्षक तैनात, झेल टिपला गेला, विकेटचं पतन. अतिशय महत्वाची विकेट या ठिकाणी प्राप्त करण्यामध्ये यश आलं. ज्याच्या बॅटने आज या ठिकाणी वादळ आणलं होतं तोच या ठिकाणी माघारी पळताना आपल्याला पाहायला मिळतो. सागर, एक चांगली फलंदाजी या सागरच्या माध्यमातून पाहायला मिळालेली, परंतु नक्कीच या ठिकाणी आयुष याने चांगली गोलंदाजी आतापर्यंत नक्कीच त्याच्या माध्यमातून पाहायला मिळाली आणि त्याची जागा भरून काढण्यासाठी वैभव याला या ठिकाणी आमंत्रित केलं गेलंय भुलाई आंबेकर या संघाकडून. पाहूया काय करतील आपल्या संघासाठी. वैभव आता या ठिकाणी आलेले आहेत भुलाई आंबेकर या संघाकडून. हो आल्या असं प्रहार लगावलाय लाजवाब असा षटकार. 99 ज्याचा जर्सी क्रमांक आहे. सौरभ गांगुली सारखी या ठिकाणी आपल्याला फलंदाजी पाहायला मिळाली. पहिल्या चेंडूवर लगावला हा षटकार आणि या षटकाराबरोबरच धाव फलक या ठिकाणी जाऊन ठेपलेला आहे 30 या धावसंख्येवर. 30 धावा या ठिकाणी धाव फलकावर पाहायला मिळतात. आयुष याचा पुढील चेंडू, पहिल्या चेंडूवर प्रहार लगावला, चांगली फलंदाजी या ठिकाणी पाहायला मिळते. आता देखील झेल त्या ठिकाणी टिपला गेला पाहिजे होता, थोडस नक्कीच त्या ठिकाणी प्रेशर क्षेत्ररक्षणामध्ये त्या ठिकाणी पाहायला मिळालं. नक्कीच या ठिकाणी आपण पाहतो एका धावेची भर देखील गणली गेली आहे. धाव फलक आता जाऊन टेपलेला आहे 31 पत्री लॉस भुलाई आंबेकर संघ मार्गस्थ होताना पाहायला मिळते. शेवटचे षटक आता या ठिकाणी प्रगतीपथावर असेल. नक्कीच या ठिकाणी एफर्ट्स लावले जातील शेवटच्या षटकासाठी. या ठिकाणी सचिन यांना आमंत्रित केलं गेलंय. पाहूया काय करतील आपल्या संघासाठी. सचिन आता गोलंदाजी मार्फत पाहायला मिळत आहेत. स्ट्रायकिंग जर आपण विचार केला तर वैभव ज्याने आपली सुरुवात षटकाराने केली आहे तोच आता स्ट्रायकिंग एंडला आपल्याला पाहायला मिळेल. शेवटचं षटक या ठिकाणी मार्गस्थ होताना आपल्याला पाहायला मिळतं. सचिन गोलंदाजी मार्कवर आहेत. आता देखील या ठिकाणी आपण पाहतो घोषी क्षेत्रामध्ये गेलेला हा चेंडू एका धावेची भर या ठिकाणी गणली गेली आहे. एका धावेच्या बरोबर धाव फलक आता जाऊन टेपलेला आहे 32 या धावसंख्येवर. सचिन याचा पुढील चेंडू, फुलटा चेंडू आणि त्यावर भरपूर समाचार घेतला गेलाय. आउट ऑफ द पार्क षटकार या ठिकाणी पाहायला मिळतोय. ओहो नक्कीच या ठिकाणी आपण पाहतो चांगल्या फलंदाजीचा नजारा. 2 षटकार या ठिकाणी त्याच्या बॅट मधून आपल्याला पाहायला मिळतात. सचिन नक्कीच या ठिकाणी आपण पाहतोय सचिन आता गोलंदाजी मार्कवर आहेत आणि थोडंसं प्रेशर गोलंदाजी मार्कवर देखील या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे आणि आणण्याचा प्रयत्न देखील या ठिकाणी आपण पाहिलं तर एक चांगली फलंदाजी. वैभव 2 षटकार ज्याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाले 14 धावा, वैयक्तिक 14 धावांच्या आक्रमक पारी या वैभवच्या बॅट मधून आपल्याला पाहायला मिळते. 4 चेंडूचा सामना त्याने केला. आता देखील त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे. धावचीत बाद वैभव डेंजर एंडला पाहायला मिळते. थोडीशी आपल्या क्षेत्ररक्षणामध्ये त्या ठिकाणी पाहायला मिळते. सुरेख रनिंग बिटवीन द विकेट त्या ठिकाणी पाहायला मिळाली. चांगलं क्रिकेट या ठिकाणी पाहायला मिळतं. नेत्रदीपक असं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी पाहायला मिळालं, परंतु
फेकीमध्ये कुठेतरी थोडीशी गफलत पाहायला मिळाली. पुन्हा एकदा आपण जाणार आहोत गोलंदाजी मार्कवर. सचिन याचा पुढील चेंडू आपल्या षटकातील पुढील चेंडू घेऊन येतात सचिन. आता देखील या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहेत. चांगलं क्षेत्ररक्षण नक्कीच या ठिकाणी बनावं लागेल. आणि पुन्हा एकदा या ठिकाणी आपण पाहतोय क्षेत्ररक्षण चांगलं नक्कीच त्या ठिकाणी पाहायला मिळालं. पुन्हा एकदा स्ट्राईक आपल्या जवळ ठेवण्याचा प्रयत्न या ठिकाणी आपण पाहतो वैभव याच्या माध्यमातून. अजूनही 2 चेंडूचा खेळ शेष आहे. आपला खेळ या ठिकाणी दाखवण्याची संधी अजूनही या ठिकाणी वैभव याच्याकडे आहे. काय पाहतोय आपण लगेच या ठिकाणी धावचीची संधी आहे. आपल्या मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण नक्कीच त्या ठिकाणी पाहायला मिळालं सचिन याच्या माध्यमातून. शेवटचा चेंडू या इनिंगचा आता प्रगतीपथावर असेल आणि तो घेऊन येतात सचिन. पाहूया काय करतील आपल्या संघासाठी. आणि ज्याच्या बॅट मधून आज धावांचा डोंगर नक्कीच या ठिकाणी पाहायला मिळतोय तोच फलंदाजी मार्कवर वैभव. आता आपल्याला स्ट्रायकिंग एंडला पाहायला मिळतात. पाहूया काय करतील आपल्या संघासाठी. शेवटचा चेंडू प्रगतीपथावर आहे. दोन्ही भावांची जोडी. सुरेख असा फटका त्या ठिकाणी पाहायला मिळतोय. आउट ऑफ द पार्क. लाजवाब असा षटकार चांगली नक्कीच या ठिकाणी पाहायला मिळते. फलंदाजी धाव फलक आता जाऊन टेपलेला आहे 46 या धावसंख्येवर. आणि 47 धावांचं आव्हान या ठिकाणी असणार आहे उत्कर्ष महाते या संघासमोर. नक्कीच या ठिकाणी आपण पाहतोय मंचकावर ज्यांचं आगमन झालेलं आहे 2 भावांची जोडी 11 आणि 12 क्रमांक. इथे देखील नंबर सोडलेला नाहीये. भाऊ हे एकत्र असणं अत्यंत गरजेचं आहे. आणि जावळीमध्ये जर एक आदर्श उदाहरण भावकीचं जर असेल ना तर आपण पाहिलेलं आहे जावळीमध्ये बाण तोडण्याची जी प्रथा आहे पण यांचा बाण अजूनही मजबूत आहे. दोन्ही भाऊ जर आपण कुठेही गेला तर जावळीमध्ये या 2 भावांची जी जोडी आहे ती प्रचलित आहे. मेढा बाजाराचं ठिकाण या ठिकाणी बाण जरी लागले गेले तरी या दोन्ही भावांचेच असतात. हे तितकंच महत्वाचं आहे. जर आपण पाहायला गेलं तर या 2 भावांची जोडी या ठिकाणी आहे आणि ती राहणारच आहे अबाधित.
पुढे मारण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक तैनात आहे. एक धाव तर धाव पूर्ण केलेली आहे आणि एका धावेवरच त्या ठिकाणी समाधान मानलं गेलं. या एका धावेच्या बरोबरच धाव फलक आता जाऊन टेपलेला आहे 7 या आकड्यावर. 7 धावा धाव फलकावर आपण या ठिकाणी पाहतोय. आणि आता जो फलंदाज आपण फलंदाजी मार्क जो पाहतोय नक्कीच या ठिकाणी अष्टपैलू खेळाडू मध्ये ज्या खेळाडूचं नाव घेतलं जातं पहिला चेंडूवर प्रहार लगावला. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात आहे. झेल टिपला गेला. अत्यंत महत्वाची विकेट. विलास सपकाळ कॅलिस याला माघारी परतवण्यामध्ये या ठिकाणी यश आलेला आहे आंबेगड संघाला. नक्कीच या ठिकाणी जो जल्लोष आपण पाहत आहे मैदानामध्ये तो होणं अपेक्षित आहे. कारण आणि फक्त म्हणजे विलास सपकाळ कॅलिस याची महत्वाची विकेट प्राप्त करण्यामध्ये यश आलेलं आहे. चला पुढील फलंदाजाला त्वरित आमंत्रित करायचं आहे. वेळ अजूनही या ठिकाणी लवकरात लवकर आपण पोहोचायचं आहे. राज यांच्यावर या ठिकाणी जबाबदारी देण्यात आलेली आहे. कितपत खरे उतरतील ते पाहावे लागेल. धावसंख्येचा जर आपण या ठिकाणी विचार केला तर 7 धावा धाव फलकावर या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. सागर याचा पुढील चेंडू राज आपल्याला पाहायला मिळते स्ट्राईक एंडला. नवीन फलंदाज पाहूया काय करतील आपल्या संघासाठी. जर्सी क्रमांक 13 नाही का आपण पाहतो झेल टिपला गेलाय. 13 या मेरा खतम. दोनों का फैसला आउट या ठिकाणी पाहायला मिळतात. चांगल्या क्षेत्ररक्षणाचे नजारा त्या ठिकाणी पाहायला मिळाला. क्षेत्ररक्षकाच्या भूमिकेत जर आपण पाहिलं तर मंगेश या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे. चांगली क्षेत्ररक्षणाचा नजारा मंगेशांच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. टीव्ही स्क्रीनवर आपण त्या ठिकाणी रिप्लाय पाहताय. विराज आता या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतील. पाहूया काय करतील आपल्या संघासाठी. आज बॅट चालणं अत्यंत महत्वाचं आहे. आज नक्कीच या ठिकाणी फलंदाजी करावी लागणार आहे. आज आपल्याला संघासाठी खेळायचं आहे. विराज हो व्हाईट बॉलचा इशारा पंचांकडून आमच्यापर्यंत पोहोचवला गेलाय. अभांतर धावेची भर देखील या ठिकाणी गणली गेली. 45 नंबरची जर्सी परिधान केली परंतु रोहित शर्मा सारखी बॅटिंग करावी लागेल आज जर या ठिकाणी मॅच मध्ये राहायचं आहे. उंच गेलेला चेंडू क्षेत्ररक्षक चेंडू खाली आहे परंतु झेल त्या ठिकाणी सुटला गेलाय. कॉलिंग खूप महत्वाचं आहे मित्रांनो. कॉलिंग असणं खूप महत्वाचं आहे. आपण जर त्या ठिकाणी पाहिलं तर कमीत कमी 5 खेळाडू त्या चेंडू मागे होते परंतु झेल टिपता आलेला नाहीये. धाव फलकाचा जर या ठिकाणी आपण विचार केला तर 8 धावा धाव फलकावर या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. तर षटकाची देखील या ठिकाणी समाप्ती होताना आपल्याला पाहायला मिळते. एका षटकाच्या समाप्तीनंतर धाव फलकावर या ठिकाणी धावा जर आपण पाहिल्या तर 8 धावा धाव फलकावर आपल्याला पाहायला मिळतील. आणि गोलंदाजी मार्कवर देखील या ठिकाणी बदलाव केला गेलाय. वैभव आता गोलंदाजी मार्कवर या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. पाहूया काय करतील आपल्या संघासाठी. स्ट्राईक एंडचा जर आपण विचार केला तर या ठिकाणी समीर स्ट्राईक एंडला पाहायला मिळतात. वैभव याचा पुढील चेंडू उंचवला चेंडू पाहायला मिळतोय. 3 क्षेत्राचे चेंडू मागे आहेत. नो मॅन्स लँड मध्ये पडलेला हा चेंडू. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि 2 धावा सुरक्षितरित्या त्या ठिकाणी टिपल्या गेल्यात. आणि या 2 धावांबरोबरच धाव फलकाचा जर विचार केला तर 10 या आकड्यावर जाऊन ठेपलाय धाव फलक. 17 चेंडू आणि 37 धावांची आवश्यकता आहे. आक्रमक या ठिकाणी चढवावं लागेल. आक्रमकता या ठिकाणी धारण करावी लागेल. या मॅच मध्ये जर आपल्याला या ठिकाणी जिंकायचं आहे तर धावा होणं अत्यंत गरजेचं आहे. वैभवाचा पुढील चेंडू
या ठिकाणी नो बॉलचा इशारा पंचांकडून आमच्यापर्यंत पोहोचवला गेलाय. नो +1 अशा 2 धावा या ठिकाणी अंकित केल्या जातील आणि पुढील चेंडू फ्री हिट असेल असं देखील या ठिकाणी पंच दर्शवताना आपल्याला पाहायला मिळत आहे. पुन्हा एकदा या ठिकाणी ताकीद दिली जाते गोलंदाजाला 1 फॉर द ओव्हर असं ताकीद देखील देताना पंच आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात. धाव फलकाचा जर विचार केला तर 12 धावा दुसरं षटक या ठिकाणी प्रगतीपथावर आपल्याला पाहायला मिळत आहे. वैभव याचा पुढील चेंडू पुढे मारण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी आपण पाहतोय थोडीशी क्षेत्ररक्षणामध्ये गपलत आणि एका धावेवर त्या ठिकाणी समाधान मानले गेले. एका धावेच्या बरोबरच धाव फलक आता या ठिकाणी जाऊन टेपलेला आहे 13 या आकड्यावर. 2-13 या धावसंख्येवर मार्गस्थ होताना आपल्याला पाहायला मिळतं उत्कर्ष महाते हा संघ. वैभव याचा पुढील चेंडू प्रहार लगावला आपच्या दिशेने सुंदर आणि लाजवाब अशी झेल त्या ठिकाणी पाहायला मिळते. विकेटच पतन देखील होताना आपल्याला पाहायला मिळते. विराज याची खेळ या ठिकाणी संपुष्टात येताना आपल्याला पाहायला मिळते. चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला किती पत या ठिकाणी भरोसा देऊ शकतो त्याचं उत्तम उदाहरण आपण या ठिकाणी पाहिलं तर क्षेत्ररक्षणाच्या भूमिकेत आपल्याला पाहायला मिळतंय जयदीप. चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी आपण पाहतोय टीव्ही स्क्रीनवर. नक्कीच या ठिकाणी चांगल्या क्षेत्ररक्षकाच्या भूमिकेत जयदीप त्या ठिकाणी आपण पाहिले. चला पुढील गोलंदाजाने लवकरात लवकर पोहोचायचं आहे. वैभव थोडंसं सावरावं लागेल. नक्कीच या ठिकाणी आपली जी पारी आहे ती सावरण्याचा प्रयत्न आपल्याला करावा लागेल. सचिन यांना या ठिकाणी आपण नक्कीच पाहतो फलंदाजी मार्कवर. नक्कीच या ठिकाणी आपण सचिन याची गोलंदाजी तर पाहिली परंतु आता फलंदाजी करणं अत्यंत महत्वाचं आहे. वैभव याचा पुढील चेंडू हो पहिल्या चेंडूवर पहा लगावला झेल टिपला गेला. विकेटचं या ठिकाणी पतन होताना पाहायला मिळत आहे. चांगली गोलंदाजी वैभवाच्या माध्यमातून पाहायला मिळते. नक्कीच या ठिकाणी आपण पाहतोय विकेट्सवर विकेटचं पतन होताना देखील या ठिकाणी पाहायला मिळतं. क्षेत्ररक्षण चांगलं बोलाई अंबेगर संघाकडून वारंवार या ठिकाणी आपल्याला चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. धाव फलकावर आहेत. 14 चेंडू आणि 34 धावांची आवश्यकता आहे. अजूनही 50-50 वाली मॅच आहे. अजूनही या ठिकाणी उत्कर्ष माते संघाकडे अजूनही मॅच ऑन आहे. फलंदाजीमध्ये बदलाव करावा लागेल. फलंदाजीमध्ये स्कोर पुढे नेण्याची कामगिरी फलंदाजाला करावी लागेल. आता देखील या ठिकाणी आपण पाहतो चांगलं क्षेत्ररक्षण आणि एकच धाव त्या ठिकाणी अंकित केली जाते. स्ट्राईक रोटेट करण्याचा प्रयत्न वारंवार या ठिकाणी केला जातोय. धाव फलक जाऊन टिपलेला आहे 14 या आकड्यावर. वैभव याचा पुढील चेंडू आता देखील कार्पेटचा फटका त्यावर क्षेत्ररक्षण चांगलं. एकच धाव त्या ठिकाणी अंकित केली जाते. एका धाव बरोबरच धाव फलक आता जाऊन टिपलेला आहे 15 या धावसंख्येवर. तर 2 षटकांचा खेळ या ठिकाणी संपलेला आहे. 15 धावा या ठिकाणी धाव फलकावर आपल्याला पाहायला मिळतात. अजूनही 12 चेंडू आणि 32 धावांची आवश्यकता आहे. 12 चेंडू आणि 32 धावांची आवश्यकता असताना जर आपण विचार केला तर सूर्यकांत आणि समीर ची ही जोडी या ठिकाणी आहे. जर समीरचा विचार केला तर ओपनिंग ज्याने केलेली आहे तोच अजूनही या ठिकाणी अबाधित आहे आणि हीच जमेची बाजू उत्कर्ष नाते या संघाकडे जर आपण पाहिलं तर ही एकच जमेची बाजू म्हणजे समीर अजूनही या ठिकाणी आपण पाहतोय
अजूनही अबाधित आहेत. ज्याला काहीतरी नक्कीच या ठिकाणी वेगळं करावे लागेल. धाव फलक या ठिकाणी खेळत ठेवावं लागेल. ऋतिक याला गोलंदाजी मार्कवर आमंत्रित केलं गेलं बोलाई अंबेकर या संघाकडून. उलटा चेंडू त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे झेल सोडला गेला. 2 धावा सुरक्षितरित्या त्या ठिकाणी पूर्ण केल्या गेल्या. थोडस गलथान क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. दोन धावा सुरक्षितरित्या पूर्ण केल्या गेल्यात आणि या 2 धावांबरोबरच धावफलकाचा जर विचार केला तर धावफलक आता जाऊन टेपलेला आहे 17 या धावसंख्येवर. 17 धावा धावफलकावर आहेत. आता मात्र या ठिकाणी सूत्र पाहायला मिळतो. ऋतिक बॅट आणि बॉलचा या ठिकाणी संपर्क नाही. चांगली गोलंदाजी नक्कीच या ठिकाणी पाहायला मिळते. डॉग बॉलची सांगता ऋतिक याचा पुढील चेंडू या षटकातील. डॉग बॉलचा इशारा पंचांकडून आमच्यापर्यंत या ठिकाणी पोहोचवला गेला. अवांतर धावेची भर नक्कीच या ठिकाणी गणली गेली. 1 फॉर दी ओव्हर असं या ठिकाणी पंच घोषित करताना आपल्याला पाहायला मिळतं. त्या ठिकाणी गोलंदाजाला ताकीद दिली जाते. ऋतिक उंच गेला चेंडू पाहायला मिळतोय आणि हा येतोय लाजवाब असा षटकार. पंचांचा इशारा आमच्यापर्यंत पोहोचवला गेला आणि या षटकाराने कुठेतरी मॅच मध्ये पुन्हा एकदा जान आणून सोडलेली आहे. पुन्हा एकदा या ठिकाणी मॅच मध्ये पुन्हा एकदा रंगत आपल्याला पाहायला मिळते. आता 9 चेंडू आणि 23 धावांची आवश्यकता आहे. 9 चेंडू 23 धावा. 23 धावा आणि 9 चेंडू. समीर याला या ठिकाणी काहीतरी अजिबा करावा लागेल. समीर नक्कीच या ठिकाणी आपण पाहतो फलंदाजीमध्ये टिकून राहिलेला आहोत. सलामीला आलेला फलंदाज अजूनही या ठिकाणी अबाधित आहे आणि ही जमेची बाजू उत्कर्ष महाते या संघासमोर आहे. ऋतिक याचा पुढील चेंडू. आता देखील उंच गेला चेंडू पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात आहे. घोषित क्षेत्रामध्ये गेलेला चेंडू एका धावेची वर या ठिकाणी गणली जाईल. धावफलक इकडे पुढे सरसावेल. धावफलक जाऊन टेपलेला आहे 25 या धावसंख्येवर. 8 चेंडू आणि 22 धावांची आवश्यकता. 8 चेंडू 22 धावा. पुढे मारण्याचा प्रयत्न केला गेला आणि त्या ठिकाणी काय पाहतो झेल टिपला गेला. महत्वाची विकेट. समीर याला माघारी परतावं लागत आहे. नक्कीच या ठिकाणी थोडासा अडचणीत आता आपल्याला उत्कर्ष महाते असं नक्कीच या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं. थोडंसं सावरावं लागेल. फलंदाजीमध्ये काहीतरी बदलाव आणणं अत्यंत गरजेचं आहे कारण 7 चेंडू आणि 22 धावांची आवश्यकता इथूनही पुढे गरजेची आहे. 22 धावा आणि 7 चेंडू असं समीकरण आता उरलेलं आहे. ऋतिक आता गोलंदाजी मार्गवर पुन्हा एकदा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात आणि फलंदाजीचा विचार केला तर संकेत आता फलंदाजी मार्गवर आहे. त्यांना चांगले संकेत द्यावे लागतील. उत्कर्ष महाते या संघाला चांगले संकेत देणं अत्यंत गरजेचं आहे. ऋतिक याचा पुढील चेंडू या षटकातील शेवटचा चेंडू. पहिल्या चेंडूवर पार लगावला झेल. चांगलं क्षेत्ररक्षण नक्कीच त्या ठिकाणी म्हणावं लागेल. आपल्या संघासाठी 5 धावा वाचवल्यात. चांगलं क्षेत्ररक्षण नक्कीच या ठिकाणी विकास शेलार चांगल्या क्षेत्ररक्षकाच्या भूमिकेत त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत. समीकरणाचा जर आता आपण या ठिकाणी विचार केला अजूनही 21 धावांची आवश्यकता आहे. 6 चेंडू आणि 21 धावांची अजूनही या ठिकाणी आवश्यकता आहे.
विनोद धनावडे, आपला माझा आवाज आपल्यापर्यंत पोहोचत असेल तर कृपया आपण या ठिकाणी या. हेमंत शेवटचं षटक, सॉरी पुन्हा एकदा या ठिकाणी आपण पाहतो स्ट्रेटच्या दिशेने गेलेला चेंडू, यावर एक आणि एकच धाव अंकित केली जाते. अजूनही या ठिकाणी आपण पाहतोय हेमंत गोलंदाजी मार्कवर या ठिकाणी पाहायला मिळतात. शेवटचं षटक प्रगतीपथावर नक्कीच या ठिकाणी पाहायला मिळते. अजूनही 5 चेंडूंचा खेळ या ठिकाणी शेष आहे. 5 चेंडू आणि 20 धावांची आवश्यकता. हेमंत याचा पुढील चेंडू, असा फटका, क्षेत्ररक्षक तैनात आणि विकेट्स या ठिकाणी पतन होताना पाहायला मिळतं. समीकरण पुन्हा एकदा या ठिकाणी बदललं जाईल. 4 चेंडू आणि 20 धावांची आवश्यकता. या पुढील समीकरण नक्कीच आपल्याला पाहायला मिळत आहे. 4 चेंडू आणि 20 धावांची आवश्यकता त्या ठिकाणी पाहायला मिळते. त्याची जागा भरून काढण्यासाठी आयुष्याला आमंत्रित केलं जात आहे. नक्कीच या ठिकाणी मॅच पाहत असताना कॅलिस याला वाटत असेल आता मी फलंदाजी मार्कवर असतो तर नक्कीच या ठिकाणी थोडासा काहीतरी त्यामध्ये बदलाव केला असता, परंतु पहिल्या चेंडूवर प्रहार, अजूनही बरेचसे चेंडू शिल्लक होते आणि त्यामध्ये नक्कीच या ठिकाणी काहीतरी करता आलं असतं. 4 चेंडू 20 धावांची आवश्यकता. हेमंत याचा पुढील चेंडू, पुन्हा एकदा या ठिकाणी आपण पाहतोय डॉट बॉलची सांगता. 3 चेंडू आणि 20 धावांची अजून या ठिकाणी आवश्यकता आहे उत्कर्ष महाते या संघाकरिता. हेमंत याचा पुढील चेंडू, आता देखील डॉट पद्धतीचा चेंडू. प्रत्येक डॉट या ठिकाणी उत्कर्ष महाते संघाला अतिशय महत्वाचा आहे. प्रत्येक डॉट या ठिकाणी थोडस संभ्रमात टाकतो उत्कर्ष महाते या संघाला. हेमंत याचा पुढील चेंडू, व्हाईट बॉलचा इशारा येतोय पंचांकडून. अनेक अवांतर धावेची भर नक्कीच या ठिकाणी 2 धावा पंचांनी या ठिकाणी दिलेल्या आहेत. तर हेमंत याचा पुढील चेंडू, आता देखील या ठिकाणी आपण पाहतोय थोडस विजयाचा अंतर कमी करणारा असा चेंडू या ठिकाणी हेमंतच्या माध्यमातून पाहायला मिळतो. शेवटचा चेंडू आता या ठिकाणी प्रगतीपथावर असेल या मॅचचा. हेमंत शेवटचा एक चेंडू या ठिकाणी प्रगतीपथावर. आता देखील उंच गेलेला चेंडू पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक चेंडू खाली आहे, झेल टिपला गेला आणि या ठिकाणी विजयी ठरतोय भोलाई आंबेकर संघ. विजय संघाचं हार्दिक अभिनंदन. उत्कर्ष महाते संघ आपण आपला खेळ आमच्यापर्यंत पोहोचवला त्याबद्दल आपलं देखील हार्दिक आभार.